नमस्कार. कधी विचार केलाय आपलं घर असो किंवा ऑफिस, रोजच्या वापरातलं तंत्रज्ञान बिघडलं की किती धावपळ होते? या सगळ्यावर एक सोप्पा उपाय आहे आणि आज आपण त्याचबद्दल बोलणार आहोत. तर आज आपण काय काय पाहणार आहोत. सगळ्यात आधी आधुनिक टेक्नॉलॉजीमधली आव्हानं कोणती आहेत. मग बघूया हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचं महत्त्व. त्यानंतर ऑनलाईन मार्केटिंग आपल्या व्यवसायाला कसं वाढवू शकतं. आणि शेवटी या सगळ्यासाठी एक योग्य टेक्नॉलॉजी पार्टनर कसा निवडायचा. बरं, विचार करा. तुमचा लॅपटॉप अचानक बंद पडला किंवा ऑफिसचं वायफाय चालेनासं झालं. किंवा समजा तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी एक वेबसाईट बनवायची आहे. आता ह्या प्रत्येक कामासाठी कुणाला फोन करणार? हार्डवेअरवाल्याला, नेटवर्कवाल्याला की वेब डेव्हलपरला? ही जी वेगवेगळ्या लोकांशी बोलायची डोकेदुखी आहे ना, ती जवळजवळ सगळ्यांनीच अनुभवली असेल. आणि हीच तर खरी समस्या आहे. म्हणजे बघा, टेक्नॉलॉजी आपल्यासाठी खूप आवश्यक आहे, पण त्यासाठी मिळणारी मदत मात्र विखुरलेली आहे. एका कामासाठी एक जण, दुसऱ्या कामासाठी दुसरा. आणि यामुळे होतं काय, तर गोंधळ वाढतो आणि कामाचा वेग कमी होतो. चला, तर मग ह्या समस्येवर उपाय काय असू शकतो हे एका उदाहरणातून समजून घेऊया. आणि ह्याची सुरुवात आपण करूया हार्डवेअरपासून, म्हणजे आपल्या डोळ्यांना दिसणाऱ्या, हाताला लागणाऱ्या उपकरणांपासून. बघा, जेव्हा 15 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असतो, विशेषतः पनवेल आणि नवी मुंबईसारख्या परिसरात, तेव्हा एक विश्वास आपोआप तयार होतो. हा अनुभवच कौशल्याचा एक मजबूत पाया बनतो. आणि गंमत म्हणजे एकच चांगला टेक्नॉलॉजी पार्टनर घरासाठी आणि व्यवसायासाठी दोन्ही गरजा पूर्ण करू शकतो. म्हणजे घरच्या वायफाय सेटअपपासून ते अगदी ऑफिसच्या मोठ्या IT इन्फ्रास्ट्रक्चरपर्यंत सगळं एकाच ठिकाणी सांभाळलं जाऊ शकतं. आणि इथे सगळ्यात महत्वाचं काय माहितीये, सेवेची व्याप्ती. लॅपटॉपची स्क्रीन गेली, कीबोर्ड खराब झाला किंवा अगदी बॅटरी बदलायची असेल, अशा सगळ्या सामान्य पण महत्वाच्या समस्यांवर उपाय मिळतो. कारण याच गोष्टींमुळे तर आपलं काम अचानक थांबतं. ठीक आहे, तर हार्डवेअरचा पाया पक्का झाला. पण गाडी चालवण्यासाठी फक्त बॉडी असून भागत नाही, इंजिन पण लागतं. तसंच आता आपण बघूया की हे डिजिटल इंजिन म्हणजे सॉफ्टवेअर कसं तयार होतं आणि ते कसं सांभाळलं जातं. आता वेबसाईट बनवण्याची प्रक्रिया बघा. ही खूप सरळ आणि सोपी आहे. सगळ्यात आधी गरजा काय आहेत हे समजून घेतलं जातं. मग त्यानुसार डिझाईन बनवून फीडबॅक घेतला जातो. आणि सगळं फायनल झाल्यावर वेबसाईट लॉन्च करून पुढे सपोर्ट दिला जातो. म्हणजे प्रत्येक टप्प्यावर सहभाग महत्वाचा असतो. आणि हे फक्त वेबसाईट बनवण्यापुरतं नाहीये. यात व्यवसायाला लागणारी महत्वाची सॉफ्टवेअर टूल्स जसं की CRM किंवा अकाउंटिंग सॉफ्टवेअर यांचाही समावेश असतो. इतकंच नाही तर टीमलाही नवीन साधने वापरायला शिकवण्यासाठी ट्रेनिंग सुद्धा दिलं जातं. बरं, आता आपल्याकडे चांगलं हार्डवेअर आहे, सॉफ्टवेअर पण आहे. पण लोकांना आपल्याबद्दल कळणार कसं? इथे येतो डिजिटल मार्केटिंगचा भाग. आपली ऑनलाईन ओळख निर्माण करूनच व्यवसायाची खरी वाढ होते. म्हणजेच आजच्या काळात IT सपोर्ट म्हणजे फक्त बिघडलेल्या गोष्टी दुरुस्त करणं नाही, तर तो आपल्या व्यवसायाला ऑनलाईन जगात वाढवण्यासाठी एक सल्लागार म्हणून काम करतो. क्लिक्सचं रूपांतर ग्राहकांमध्ये कसं करायचं, हेच याचं मुख्य काम आहे. हे बघा, किती छान मांडलंय. तुमची वेबसाईट काय करते, तर तुमची ओळख दाखवते. गुगल किंवा जस्टडायलवर नाव का महत्वाचं? कारण तिथेच स्थानिक ग्राहक तुम्हाला शोधतात. सोशल मीडिया विश्वास निर्माण करतो. म्हणजे प्रत्येक डिजिटल गोष्टीचा एक स्पष्ट उद्देश आहे, ज्यामुळे आपली ऑनलाईन ओळख अधिक मजबूत होते. तर आत्तापर्यंत आपण पाहिलं की काय काय सेवा मिळतात. पण आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, या सगळ्या सेवा एकाच ठिकाणाहून का घ्यायच्या? म्हणजे एक इंटिग्रेटेड प्रोव्हायडर आपला खरा टेक्नॉलॉजी पार्टनर कसा बनतो? आणि ह्याचं उत्तर आपल्याला प्रत्यक्ष अनुभवांमधून मिळतं. जसं की इथे अर्जुन देसाई म्हणतात, लॅपटॉप अचानक बंद पडल्यावर त्यांना किती जलद आणि चांगली सेवा मिळाली. इथे महत्वाचं हे आहे की समोरच्याची गरज आणि वेळेचं महत्त्व समजून घेतलं गेलं. तर मग एकात्मिक भागीदार का निवडायचा? कारण इथे फक्त तांत्रिक कौशल्य मिळत नाही, तर आपल्या गरजेनुसार सेवा मिळते. सर्टिफाईड तज्ज्ञ असतात, सपोर्ट सर्वसमावेशक असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किंमत पारदर्शक असते. ह्या सगळ्यामुळे एक विश्वासार्ह आणि दीर्घकाळ टिकणारं नातं तयार होतं. म्हणून शेवटी एकच प्रश्न विचारायला हवा, आपण आपल्या टेक्नॉलॉजी सपोर्टकडे फक्त एक खर्च म्हणून बघतोय की आपल्या व्यवसायाच्या वाढीला मदत करणारं एक इंजिन म्हणून? विचार करा
आपला टेक सपोर्ट खरंच काय आहे? एक खर्च की विकासाचे इंजिन?